नमस्कार मित्रांनो. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही हा एक आजचा वेबिनार घेत आहोत डेस्टिनी प्लॅनर्स कडून. सो खूप खूप धन्यवाद, तुम्ही वेबिनारला जॉईन केलेला आहे. तर मित्रांनो, डेस्टिनी प्लॅनर्स आमचं जे मिशन आहे, तर 1 करोड लोकांना सक्सेस करायचं आहे त्यांच्या लाईफसाठी, म्हणून आम्ही काम करतोय. आणि आम्ही काम करतोय ज्या व्हॅल्यू सिस्टमवर, तर रिलेशनशिप, पॅशन, कॅटलिस्ट, टीमवर्क आणि जेन्युन गायडन्स करतो, ट्रस्टवर्दी. आणि मित्रांनो, आमचं विजन आहे, वी वॉन्ट बी द मोस्ट रिस्पेक्टेड करिअर गायडन्स कंपनी इन इंडिया. कारण पूर्ण जगभरात आम्ही काम करतो ऑनलाईनसाठी. आणि माझ्याविषयी एक सांगायचं जर म्हटलं तर मित्रांनो, एक 26 वर्षाचा अनुभव आहे माझा. आणि 14 वर्षापासून करिअर गायडन्समध्ये काम करतोय. 12 वर्षाचा एक कॉर्पोरेट एक्सपिरियन्स आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही ऑनलाईन ऑफलाईन दोघेही अशा पद्धतीने काम करत असतो. आणि तुम्ही जर गुगलवर जर गेले, तर गुगलला आपले 4.9 रेटिंग आहे, 1300 पेक्षा जास्त रिव्ह्यूज आहे. इंस्टाग्राम, लिंक्डइनवर 6000 पेक्षा जास्त फॉलोअप आहेत, जो एक प्रोफेशनल प्लॅटफॉर्म आहे. तर मित्रांनो, करिअर जेव्हा तुम्ही निवडताय, तर खूप वेळेस मुलांना गोंधळून करिअर निवडतात. क्लॅरिटी नसते, कन्फ्युजन असतं. आणि मग काय होतं की सध्या कोणतेही क्लासेस लावतात मुलं 10वी नंतर. आणि क्लासेस लावले किंवा डिग्री पण नंतर घेऊन टाकतात. आणि ऍक्च्युली जेव्हा काम करायला जातात, तेव्हा वर्क आणि लाईफ आणि त्यांचं बॅलन्स नाही होत प्रॉपर. म्हणून स्ट्रेस वाढतो, एन्झायटी वाढतो, कामाच्या खूप साऱ्या प्रॉब्लेम्स येतात त्यांना. आणि ते 2-3 कंपन्या बदलवतात, मग स्टकअप होतात की नेमकं काय करायचं हेच आपल्याला समजत नाही. आणि आपला पैसा, टाइम आणि एफर्ट्स हा वेस्ट जातो. बरोबर आहे का मित्रांनो? चॅटबॉक्समध्ये येस टाका फक्त. राईट, तर येस टाकलं. तर मित्रांनो, तुम्हाला जर का योग्य करिअर निवडायचं आहे, तर पहिले तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला स्वतःला समजून घ्यावं लागेल. स्वतःबद्दल तुमचा अवेअरनेस पाहिजे. स्वतःबद्दल अंडरस्टँडिंग पाहिजे की तुमची आवड, स्वभाव, एबिलिटी, तुमच्या वीक कशा आहेत. आणि लोक काय बोलतात हे बघण्यापेक्षा तुम्हाला एक्सटर्नल ॲडवाइस आणि पर्सनल इंटरेस्ट दोघं बॅलन्स करायचे. आणि पूर्वी आहे ना मित्रांनो, खूप कमी ऑप्शन्स होते 20 वर्षापूर्वी. एक 8-10 ऑप्शन्स होते. आज आता 3000 पेक्षा जास्त ऑप्शन्स आलेले आहेत. मग त्याच्यासाठी आपल्याला खूप सारे ऑप्शन्स असल्यामुळे गोंधळ जास्त होतोय. त्याला नॅरो डाऊन करण्यासाठी तुम्हाला रिसर्च करून सेल्फ असेसमेंट करावे लागणार. आणि मग तुम्ही काम करू शकता. त्याच्यासाठी आम्ही मदत करतो. आणि खूप लोक घाबरतात आजच्या डेटमध्ये. तर मित्रांनो, चुकांना घाबरू नका. चुका जेव्हा होतात, तर त्याच्यापासूनच आपण शिकत असतो. तर आम्ही एनकरेज करतो की बाबा तुम्ही रिस्क घ्या, पण तुम्ही कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या. तुम्ही डायरेक्टली आहे ना ब्लँक होऊन ब्लाइंड कार्ड खेळायचं तसं नका खेळू. आणि सध्या AI आलेलं आहे, चॅट जीपीटी आहे, जेमिनाई आहे. ओव्हरऑल तर तुम्ही बघताय की खूप सारे जॉब आहे ना, खूप फास्ट चेंज होत आहे. पूर्वी 10-20 वर्षात बदलायचे, आता 4-5 वर्षातच ट्रेंड चेंज होतोय. त्याच्यामुळे नवीन अडॅप्टिबिलिटी आणि लर्निंग ही कंटिन्यू ही काळाची गरज झाली आहे. म्हणून आपल्याला असे स्किल आपल्याला शोधायचे आहेत, ती कोणत्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला काम करता आलं पाहिजे. आणि खूप मुलांना विचारतो मी की अरे, पैसे पाहिजे का सॅटिस्फॅक्शन पाहिजे? तर मित्रांनो, फायनान्शियल कन्सिडरेशन हे बॅलन्स करायला पाहिजे. तुमची आवड पण तुम्ही बघायला पाहिजे, पॅशन पण बघायला पाहिजे आणि पैसाही मिळायला पाहिजे. तर अशा दोघं गोष्टीला विदाऊट कॉम्प्रोमाइज फायनान्स करून करिअर निवडायला पाहिजे. आणि मुलं कुठे चालले ते नाही बघायचं, तर आपल्याला आपला इंडिव्हिज्युअल गोल ठेवायचा आहे की आपल्याला काय करायचं आहे. आणि पूर्वी खूप सारे रोल मॉडेल खूप कमी आहेत आजच्या डेटमध्ये. प्रत्येक फील्ड इतके वास्ट वाढलेले आहेत की रोल मॉडेलच नाहीये. मग त्याच्यामुळे आपल्याला गायडन्स खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, मला एक सांगा, योग्य करिअर निवडण्यासाठी तुम्ही काय काय बघाल? चॅटबॉक्समध्ये एक टाका की काय काय बघाल तुम्ही. तर मित्रांनो, योग्य करिअर निवडताना तुम्ही 9 गोष्टी बघायला पाहिजे. एक तर तुमचा स्वभाव बघायला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्हाला आवड आहे का त्याच्यात. नंतर तुमची अभ्यासाची पद्धत कशी आहे. तुमचे नीतिमूल्य कसे आहेत, म्हणजे व्हॅल्यूज कसे आहेत, की तुम्हाला रोज नवीन पाहिजे, प्रेशर घेऊ शकतात. आणि अशा खूप साऱ्या नीतिमूल्य आहेत. तर याच्यामुळेच आज सध्या खूप प्रॉब्लेम येत आहेत. तर हे नीतिमूल्य पण आपले क्लिअर पाहिजेत. आणि आपले स्किल कोणते आहे, म्हणजे आपले कौशल्य काय आहेत. आणि एबिलिटी म्हणजे क्षमता. त्याच्यानंतर फॅमिली बॅकग्राऊंड, हेल्थ, हे सर्व जर बघितलं आणि मग जर करिअर घेतलं असेल, तर कसं राहील मित्रांनो. त्याच्यात आपण काय बघितलं, स्वभाव, आवड, अभ्यासाची पद्धत, नीतिमूल्य, कौशल्य आणि क्षमता, आणि फॅमिली बॅकग्राऊंड आणि फ्युचर स्कोप, हे जर सर्व बघितलं आणि त्याच्यानंतर आपण करिअर निवडून देण्यासाठी आम्ही मदत करत असतो ॲज अ करिअर गायडन्ससाठी.
आणि ज्याच्यात तुम्हाला आवड आहे त्याच्यात तुम्ही काम करता. मग इथे आपण हे नाही बघत की ट्रेंड काय चालू आहे. आपण एक एक्सपोनेन्शियल ग्रोथ बघतो, क्लॅरिटी बघतो माइंडमध्ये की काय चालू आहे. क्लॅरिटी असेल तर माणूस एकच काम परत परत करतो, तो त्याच्यात सक्सेसफुल होतो. आणि जेव्हा सक्सेसफुल होतो तर त्याला ऑप्शन्स पण जास्त मिळतात आणि ब्राईट फ्युचर होतं आणि कंपनी पण त्याला आहे ना सांभाळून ठेवते की नाही मला हेच काम करायचं. मग याच्यामुळे पैसा, टाइम आणि एफर्ट्स हे तिघही गोष्टी आपले वाचतात मित्रांनो. मग त्याच्यासाठी तुम्ही योग्य करिअर निवडणं गरजेचं आहे. आता बघा हा एक इथे पिक्चर आहे. हा माणूस परीक्षा घेतोय, झाडावर चढायचंय. तर लवकर कोण चढेल? खूप लोक म्हणतात की मासं चढून जाईल सर. तर मासं चढेल का? का माकड चढेल? ओके, चॅटबॉक्स मध्ये टाकलंय की बाबा मंकी आहे, राईट. पण समजा आपण पोहण्यात रेस लावली तर फर्स्ट कोण येईल? राईट, फिश. पण आता हे बघा, प्रत्येकाची शक्ती वेगळी आहे आणि तो वेगळं वेगळं आहे. तर मित्रांनो तुम्हाला एक विचारतो, महाभारत माहिती आहे का तुम्हाला? त्याच्यामध्ये 5 पांडव होते. तर महाभारतामध्ये 5 पांडव आहेत, त्याच्यातले 2 कॅरेक्टर आपण घेऊ. एक आहे अर्जुन. तर अर्जुनाला धनुष्यबाण दिलं द्रोणाचार्यांनी. का? कारण त्याचं कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस खूप चांगला होता. आणि भीमाला काय दिलं? तर त्याला गदा दिली, कारण त्याच्याकडे 1,000 हत्तींचं बळ होतं. आता समजा हे उलट झाले असते तर ते जिंकले असते का युद्ध महाभारताचं? निश्चितच ते जिंकले नसते. का? कारण ज्याला ज्याच्यात जो सुटेबल आहे तेच त्याला दिलं तर तो जास्त चांगलं काम करेल. तुम्ही मान्य करतात का मित्रांनो ही गोष्ट? की तुमचं जन्मजात पोटेन्शियल काय आहे हे जर समजलं आणि मग काम केलं तर आपण पुढे जाऊ शकतो. तर असंच सध्या एज्युकेशन सिस्टम अशी झालेली आहे की सर्वांनाच आहे ना 10वी 12वीला एकच वर्गात पाठवतात आणि त्यांना पुढे जायचंय. मग आपल्याला जर का आपल्याला योग्य ध्येय ठेवायचं आहे तर आपण आपला स्वभाव, आपलं कौशल्य, आपले नीतिमूल्य, आवड आणि अभ्यासाची पद्धत आणि क्षमता हे सर्व ओळखून जर एक ध्येय ठरवलं तर कसं राहील मित्रांनो? ते खूप चांगल्यापैकी आपलं ध्येय आपण गाठू शकतो. जर का आपण आपलं ध्येय चुकीच्या याच्याने ठेवलं तर फ्रस्ट्रेशन येतं, त्याच्यानंतर खूप सारे प्रॉब्लेम आपल्याला येतात. तर मित्रांनो आपल्याला जे ध्येय ठेवायचं आहे तर हे सर्व गोष्टी विचार करून आपलं कौशल्य आपण ठेवायला पाहिजे. आणि म्हणून आपण काय म्हणतो की तुमचं टॅलेंट कुठे आहे? म्हणजे तुम्हाला तुम्ही कुठे हुशार आहात? तर 2 गोष्टी असतात. एक आहे जन्मजात टॅलेंट, म्हणजे जे देवाने दिलेलं आपल्याला टॅलेंट आहे. आणि दुसरं म्हणजे अक्वायर्ड टॅलेंट. आता हे बघा मित्रांनो, जन्मजात टॅलेंट काय असतं? देवाने दिलेलं आहे आणि याच्यावर आपण काम केलं तर खूप हॅपी राहतो, चांगल्यापैकी ग्रोथ करतो आणि मनाला खूप शांती मिळते हे काम केल्याने. आणि तिथे ना वेळेचं कधी भानच नाही राहत. आणि अक्वायर्ड टॅलेंट काय आहे? अक्वायर्ड टॅलेंट आहे ना, परिस्थिती आली त्याच्यानुसार माणूस काम करतोय. फक्त तो बघतो टाइम माझं कसं जातोय, मी लवकर घरी कसं जाईल. पैसे तर मिळत आहे, पण त्याला ते काम करायला खूप इच्छा नसते. तो करायचे पैसे मिळतात म्हणून काम करत असतो. तर दोघांमधून मित्रांनो कोणतं टॅलेंट चांगलं आहे? टाईप करा आय फॉर इनबॉर्न आणि ए फॉर अक्वायर्ड. ते जस्ट टाईप करा बरं चॅट बॉक्समध्ये की कोणतं टॅलेंट योग्य आहे, इनबॉर्न का अक्वायर्ड. तर एक तर खूप मुलं म्हणतात की बाबा इनबॉर्न चांगलं आहे, काही म्हणतील अक्वायर्ड चांगलं आहे. पण मित्रांनो डेस्टिनी प्लॅनर्समध्ये आम्ही आहे ना दोघं टॅलेंट चेक करतो, जन्मजात आणि अक्वायर्ड. आणि या दोघं टॅलेंट चेक केल्यानंतर आहे ना मग त्याला जर का कोलॅबरेटिव्हली वापर केला आणि मग करिअर निवडलं तर कसं असेल? तर निश्चितच हे करिअर खूप चांगलं असतं आणि याच्याने सॅटिस्फॅक्शन मिळतं. तर 3 गोष्टी युनिक असतात मित्रांनो, डीएनए, फिंगरप्रिंट, आय रेटिना, हे कोणाचंच मॅच नाही होत. तर आपण काय करतो की फिंगरप्रिंट घेतो त्या व्यक्तीचे, त्याच्यावरून त्याची जी टॅलेंट आहे आणि पोटेन्शियल आपल्याला समजतं. तर डॉक्टर हॅरोल्ड किमिन्स म्हणून एक कॅनेडियन न्यूरोसर्जन होते. यांनी याच्यावर काम केलं 200 वर्ष. 1970ला त्यांनी वापरलं. तर 72च्या ऑलिम्पिकमध्ये त्यांना 50 मेडल मिळाले आणि 76च्या ऑलिम्पिकमध्ये त्यांना 125 गोल्ड मेडल मिळाले. आणि मागचं 2012-13 पासून आम्ही याच्यावर काम करतोय. ती खूप युनिक टेक्निक आहे. तर हे काही भविष्य वगैरे काही नाही आहे. इथे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपण नेहमी मराठीत म्हणत असतो, तसे 8 पैलू आहेत. जर समजा एखादं खूप लॉजिकल आहे, म्हणजे त्याचं तर्कशक्ती खूप चांगली आहे, तर असे लोक आहे ना कॉमर्ससाठी खूप चांगले असतात. आणि ज्यांना लँग्वेज चांगली आहे ते आर्टसाठी किंवा त्यांना कम्युनिकेशन प्रोफेसर वगैरे चांगले होऊ शकतात. ज्यांना दयामाया खूप आहेत असे लोक खूप फूडी असतात आणि दे आर गुड फॉर डॉक्टर्स. पण इथे आपण काय बघतोय की प्रत्येकाचं क्षमता वेगळी आहे आणि त्याचं इंटेलिजन्स कोणतं आहे त्याच्यानुसार त्याला कोणते करिअर सुटेबल राहतील. तर याचा खूप एक डीप रिपोर्ट तयार होतो, जो एक 48 पानांचा रिपोर्ट आहे.
पूर्ण आपला आणि एक 37 पानांचा बेसिक येतो. त्याच्यात आपण काय बघतो, त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, त्याचं स्ट्रेंथ काय आहे, विकनेस काय, ऑपॉर्च्युनिटी काय आहे, त्याला मल्टिपल इंटेलिजन्स काय आहे, आणि वेगळे इंटेलिजन्सेस कोणते हे पण आपण बघतो. त्याची अभ्यासाची पद्धत काय आहे. आणि सर्वांना माहिती आहे की IQ म्हणजे खूप हुशारीसाठी असतं. तर सध्या मित्रांनो चॅट जीपीटी हे आल्यामुळे ना IQ ला काही व्हॅल्यू नाही आहे. सर्व मुलं हुशारच आहेत 2000 नंतर जे जन्माला आलेली आहे. आणि EQ म्हणजे इमोशनल क्वेश्चन, ज्याला आपण भावनिक अंक म्हणतो, भावनिक बुद्धिमत्ता. तर मित्रांनो ही खूप गरजेची झाली आजच्या डेटमध्ये. ही डे बाय डे कमी होत चाललेली आहे. आणि CQ म्हणजे कल्पकता, म्हणजे तुमचं क्रिएटिव्हिटी किती आहे. आणि EQ म्हणजे तुमचं ऍडवर्स कंडिशनला तुम्ही कसं काम करताय, त्याला EQ म्हणतो. तर आता असं झालंय, 21व्या शतकात जर लाईफमध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला IQ, EQ, CQ आणि AQ हे चारही माहीत पाहिजे. पूर्वी फक्त IQ बघायचे, तर IQ ने काहीच नाही होणार. आता EQ पण खूप इम्पॉर्टंट झालंय. मग याच्यावर आपण डिस्कस करून प्रॉपर गायडन्स करतो. कम्पॅटिबिलिटी सायकोलॉजिकल प्लॅनिंगसाठी पण आपण हेल्प करतो. आणि टोटल 1 तासाचं एक पूर्ण सेशन होतं आईवडिलांसोबत. गरज पडली तर अजून एक सेशन आपण घेतो. आणि 1 वर्षाचा आपण ऑनलाईन आणि टेलिफोनिक सपोर्ट देतो. तर हे झालं मित्रांनो इनबॉर्न टॅलेंट म्हणतात. तर ॲक्वायर्ड टॅलेंट म्हणजे काय, की सध्या आत्ताची जी बुद्धिमत्ता आहे ती झाली. त्याच्यात आपण काय बघतो की सध्या त्या व्यक्तीचा अप्टिट्यूड कसं आहे. म्हणजे आपले 8 प्रकारचे एबिलिटीज असतात. तर कोणती एबिलिटी चांगली आहे हे आपण इथे बघतो. त्याच्यानंतर आपला स्वभाव कसा आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला आवड कुठे आहे. मग याला आम्ही एक AI बेस्ड मॉडेल आहे. आणि याच्यात अभ्यासाची पद्धत पण ऍड केली आहे, आणि तुमचे नीतिमूल्य म्हणजे करिअर व्हॅल्यूज पण ऍड केले आहेत. आणि याचं परमिटेशन कॉम्बिनेशन आहे ना 3000 करिअरशी होतं. आणि 3000 करिअर झाल्यानंतर आहे ना, मग आपण एक प्रॉपर सुटेबल पाथ बघतो आणि मग त्याच्यावर आपण एक काम करतो. राईट. तर 40-50 करिअर विद्यार्थ्यांना मिळतात. मग प्लॅन ABCD साठी आपण काम करतो. आणि टोटल मित्रांनो तुम्हाला एक सांगतो, मग करिअर निवडल्यावर तर आता एंट्रन्स एक्झाम खूप जास्त आहेत. तर 1400 एंट्रन्स एक्झाम आहेत. तर आपल्याकडे सर्व एंट्रन्स एक्झामची माहिती आहे. कोणती परीक्षा कधी होते, त्याचे फॉर्म कधी सुटतात, कोणती परीक्षा देऊन कोणत्या कॉलेजला ऍडमिशन भेटेल, त्यांचं फी किती असते, अंडर ग्रॅज्युएटसाठी, ग्रॅज्युएटसाठी, या सर्व परीक्षा आपण चेक करतो. त्याच्यानंतर मग परीक्षा दिल्यानंतर जेव्हा ऍडमिशन घ्यायला जातो तर आम्ही ऍडमिशनसाठी मदत करतो. किंवा तुमचं ऍडमिशन कुठे तुम्हाला मिळू शकतं 12वी नंतर, 10वी नंतर, तुमचे पर्सेंटेज किती आहे, कोणते कॉलेजेस आहेत, त्याचे कट ऑफ काय आहे, MST CET, JEE, नीट, किंवा CUT, आता ज्या परीक्षा आलेल्या आहेत. टोटल 10,000 कॉलेजेस आहेत भारतामध्ये. आणि 1.5 लाख कोर्सेसची माहिती आहे आपल्या पोर्टलवर. आणि 25 कंट्रीज आहेत, आणि आता 2200 युनिव्हर्सिटीज आहेत. एक जुनी स्लाइड आहे, त्याच्यामुळे 1200 आले. तर 15 मिनिटात तुम्हाला जगात कुठे ऍडमिशन मिळेल हेही आपण गाईड करतो. आणि जे मुलं ऑलरेडी ज्यांची परिस्थिती खूप वीक आहे आणि त्यांना कमवा आणि शिका योजनेतून काम करायचं आहे, तर ग्रॅज्युएशन नंतर आपण त्यांना हेही सजेस्ट करतो की बाबा तुम्ही BBA, MBA, BCA, डिजिटल मार्केटिंग, BTech, MTech हे तुम्ही जॉब करून पण तुम्ही करू शकतायत सध्या. म्हणजे घरालाही हातभार लागेल आणि पुढेही काम करता येतं. आता बहुतेक जे मुलं आहेत इथे तर ते 12 ते 18 वर्षातले आहेत. म्हणजे 10वी 12वी दोघांसाठी आहे. तर दोघांना मित्रांसाठी आम्ही काय मदत करू शकतो, की तुमची अभ्यासाची पद्धत कशी आहे, तुम्हाला कोणते विषय तुम्ही निवडायला पाहिजे, आणि कोणतं स्ट्रीम तुम्ही घ्यायला पाहिजे, कोणत्या परीक्षेची तयारी करायला पाहिजे. आणि समजा इंजिनिअरिंग घेतलं तर कोणती ब्रांच घ्यायला पाहिजे, कोणत्या परीक्षेसाठी तुम्ही जास्त तयारी करायची. आणि खूप साऱ्या परीक्षा आहेत आता. तुम्हाला व्हर्च्युअल इंटर्नशिप आहे, टीनेज गायडन्स आहे, त्याच्याबद्दल आम्ही एक पूर्णपणे एक गायडन्स देतो आणि सपोर्ट करतो. त्याच्यानंतर आम्ही जे मुलं ग्रॅज्युएट आहेत त्यांनाही मदत करतो. नंतर प्रोफेशनलसाठी पण आपण काम करतो, आणि कॉर्पोरेटसाठी काम करतो, आणि ज्यांना बिझनेस करायचं आहे एंटरप्रिनरशिपलाही काम करतो, आणि फॅमिली रिलेशनशिपसाठी. तर मित्रांनो ही एक वेबसाईट आहे आपली. याच्यावर जर तुम्ही गेले तर तुम्हाला 3000 पेक्षा जास्त करिअरची लायब्ररी दिलेली आहे. याचा मी तुम्हाला लाईव्ह डेमो पण दाखवणार आहे, याला कसं वापरायचं आहे. आणि ऑलमोस्ट हा ही माझ्याकडून एक माहिती होती. तर ही माहिती कशी वाटली मित्रांनो तुम्हाला? आपण काही क्वेश्चन आन्सर घेऊ आता. ही माहिती कशी वाटली तुम्हाला? कोणी बोलू शकतं मित्रांनो, कशी वाटली ही माहिती तुम्हाला?